नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पुणे तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काही महत्त्वाच्या गावांची यादी जाणून घेतली। त्या गावांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला रक्कम ही खात्यावर तुमच्या जमा होऊ शकते। तर उर्वरित जिल्हा म्हणजे आता पुणे आहे, त्यानंतर सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, हे पश्चिम महाराष्ट्रातले आपण जे काही जिल्हे आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करू। त्याचप्रमाणे मराठवाड्यातल्या जी काही जिल्ह्यांची अपडेट आहे त्यामध्ये पीक विम्या संदर्भात देखील अपडेट आहे व अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या संदर्भात देखील अपडेट आहे। या दोन्हीची एकंदरीत रक्कम तुमच्या खात्यावर किती तारखेपर्यंत जमा होऊ शकते याच्या संबंधित हा सविस्तरपणे व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओला तुम्ही अतिशय काळजीपूर्वक बघा। यामध्ये एकेका गावाने हे आपण यादी समोर आणलेली आहे। त्या गावामध्ये जर तुमचं नाव असेल, तुमच्या खात्यावर जर मी काही सांगितलेल्या निवडक जिल्ह्यांमधून जर तुमच्या खात्यावर रक्कम जमा झालेली असेल तर ती कमेंटमध्ये देखील सांगा, म्हणजेच बाकी शेतकऱ्यांना आपण त्यांना देखील मदत होऊ शकते व तुमची रीच देखील आमच्यापर्यंत पोहोचू शकते। तर आपण एकाएकाने सर्व जिल्ह्यांनी ही माहिती जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या, कारण अशाच शेतकऱ्यांच्या विविध योजनांसंदर्भात जी काही सर्वात फास्ट अपडेट येते ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। व व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। माझ्या डाव्या साईडला जो काही घंटा दिसतोय म्हणजेच बेल आयकन दिसते त्याला देखील दाबा, म्हणजे सर्वात फास्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। तर चला आता आपण एकाएकाने अपडेट जाणून घेऊया। आता ह्यामध्ये आपण मेनली पाहायला गेलं तर परभणी, नांदेड, नांदेड, त्यानंतर यवतमाळ व जालना ह्या जिल्ह्यांची देखील अपडेट जाणून घेणारच आहोत। पण पुणे जिल्ह्यातील, सोलापूर जिल्ह्यातील व कोल्हापूर जिल्ह्यातील देखील अपडेट आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, सुरुवात आपण मराठवाड्यातून करूया। परभणी जिल्ह्यातील बघा जे काही तालुके आहेत, महसूल मंडळं तुमची जी काही आहेत, त्या महसूल मंडळामध्ये येत्या 1-2 दिवसामध्ये रक्कम खात्यावर जमा होऊ शकते। जर KYC केलेला शेतकरी असेल, शेतकरी पात्र असेल, कुठल्याही प्रकारचा तुम्ही घोटाळाबाजी काही करून जर क्लेम केलेला नसेल व सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स करून योग्य ती माहिती फिल केलेली असेल तर तुमच्या खात्यावर रक्कम जमा होऊ शकते। जमलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक चॅनलमध्ये लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये जर देणं पॉसिबल नाही झालं तर तुम्हाला त्या लिंकवरती क्लिक करून तुमचं जे काही सांकेतिक क्रमांक म्हणजे तुमचा हे आहे माहिती त्यामध्ये फिल करायची व तुमचा पीक विमा अप्रूव्हल झाला आहे व रक्कम किती आहे ते तुम्हाला स्वतः जाऊन चेक करायचं आहे। ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे तो देखील व्हिडिओ आणेन। तर ही झाली परभणी जिल्ह्यामध्ये अपडेट। आता हिंगोली जिल्ह्यामध्ये काही निवडक 80% शेतकऱ्यांच्या आणि 80% गावांमध्ये रक्कम जमा व्हायला ही सुरुवात झालेली आहे। पण काही शेतकऱ्यांना 20% शेतकऱ्यांना अद्यापही रक्कमेचा लाभ मिळालेला नाही आहे। असं का? कारण काही शेतकऱ्यांनी क्लेम करते वेळेस कुठल्या तरी प्रकारची गल्लत केली, कुठल्या प्रकारची चुकीची माहिती भरली असल्यामुळे देखील त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही व काही जणांनी KYC अद्यापही केलेली नाही। एवढं सांगून देखील मी प्रत्येक व्हिडिओमध्ये KYC बद्दल अपडेट देत असतो। एवढं करून देखील शेतकऱ्यांनी पाहिजे तसे योग्य ती प्रोसेस फॉलो केली नाही, म्हणून त्यांना या योजनेचा सध्या लाभ मिळत नाही आहे। तुम्हाला वेळ देखील लागू शकतो। व परभणी, हिंगोलीबरोबरच तुम्ही नांदेडचे देखील रहिवासी असाल तर नांदेडमध्ये निधीचं पाहायला गेलं तर खूप मोठा निधी 812 कोटीचा निधी जर आहे, अवेलेबल आहे, हे अप्रूव्हल देखील आलेलं आहे। पण शेतकऱ्यांना हा निधी मिळायला थोडासा वेळ लागू शकतो, कारण शेतकरी संख्या जास्त आहे, निधी मोठा आहे व जिल्ह्याची संख्या देखील मोठी आहे ॲज कम्पेअर टू परभणी आणि हिंगोली। तर बघा, ही होती नांदेड, हिंगोली, परभणीची अपडेट। आता ह्यामध्ये शेतकऱ्यांचं हे म्हणणं आहे की बाबा तुम्ही पुणे विभागातले काल जे काही जिल्हे घेतले त्याच्याबद्दल, आता पुणे विभागातले जे काही तालुके घेतले त्यांच्या उर्वरित तालुक्यांची आम्हाला माहिती द्या, ती देखील आपण माहिती देऊ। पण ह्या अगोदर तुम्ही एक जाणून घ्या, अतिवृष्टीचे नुकसान भरपाईचं वाटप परभणीला 1 ते 2 दिवसात होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। परभणी व नांदेड व जालना या 2-3 जिल्ह्यामध्ये येत्या आठवड्यामध्ये कधीही रक्कम तुमच्या खात्यावर जमा होऊ शकते। ह्या गोष्टी तुम्ही काळजी घ्या, वेळोवेळी मेसेज चेक करा। त्याचप्रमाणे जर मेसेज चेक करता येत नसेल, तुम्हाला माहिती नसेल तर सरळ बँकेत जा किंवा आधार केंद्रावर जाऊन तुमच्या जवळची माहिती त्यांना सांगा व जे काही तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस आहे ती तुम्हाला तिथे गेल्यावर लगेच समजून जाईल। किंवा तुम्ही आमच्या आधार केंद्राला देखील व्हिजिट करू शकता, त्यासाठी इंस्टाग्रामची लिंक DMमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही आम्हाला थेट संपर्क करा। तर आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया। ह्यामध्ये आता आपण गेल्या व्हिडिओमध्ये इंदापूर तालुक्यातले काही गाव घेतले। आता आपण दौंड व बारामती ह्या 2 जिल्ह्यांची आता 2 तालुक्याची अपडेट आता जाणून घेऊ व उर्वरित तालुक्यांची देखील जाणून घेऊ। आता बारामतीमध्ये बघा, एकूण पाहायला गेलं तर बरेचशा गावांची खूप मोठी यादी आहे। त्यामध्ये आता आंबी खुर्द आहे, आंबी बुद्रुक आहे, कनाडवाडी आहे, करंजी आहे, करहाडी आहे, कांबळेश्वर आहे, त्यानंतर काटफळ आहे, कारखेळ आहे, काळखेरवाडी आहे, कोऱ्हाळी खुर्द आहे, कोऱ्हाळी बुद्रुक आहे, खारडेवाडी आहे, त्यानंतर गुणवाडी आहे, गोजूबावी आहे, घाडलेवाडी आहे, चोपडाज आहे, चौधरवाडी आहे, त्यानंतर जळगाव कडेपठार आहे, जळगाव सुपी आहे, जाळकेवाडी आहे, जळूची आहे, जोगवाडी आहे, डोरलेवाडी आहे, ढेकळवाडी आहे, तांदूळवाडी आहे। तांदूळवाडी एकंदरीत पाहायला गेलं तर बारामती तालुक्यात शेजारी 4 ते 5 किलोमीटरच्या आसपास डिस्टन्स असेल त्याच एरियामध्ये येतं पाहायला गेलं तर। त्यानंतर देऊळवाडी आहे, धुमाळवाडी आहे, त्यानंतर नारोळी आहे,
नारोळी झाल्यानंतर निबूट आहे, निर्वागज आहे, पळशीवाडी आहे, पवनेवाडी आहे, पांढरवाडी आहे, पांदरे आहे, त्यानंतर पारवाडी आहे, पिंपळी आहे, पिंपळी वस्ती आहे, त्यानंतर बजरंगवाडी आहे, बऱ्हाणपूर आहे, बाबुर्डी आहे, त्यानंतर भिलारवाडी आहे, मगरवाडी आहे, मसाळवाडी आहे, मालवडी आहे, मालाड आहे, मालेगाव खुर्द आणि मालेगाव बुद्रुक हे 2 गावांना डिवाईड केलेलं आहे. हे दोन्ही गावं आहेत. असे पाहायला गेलं तर खुर्द व बुद्रुक हे एकाच नाही अनेक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे गावं आहेत व ते पाहायला जास्त 90% हे गावं दोन्ही देखील त्या याच्यामध्ये पात्र आहेत. त्यानंतर उर्वरित आपण जाणून घेऊया. मूर्ती आहे, मुरुम आहे, मेखळी आहे, मेदाड आहे, मोढावे आहे, मोरळवाडी आहे, येळेवस्ती आहे, रुई आहे, रुई झाल्यानंतर लाटे आहे, लोणी भापकर आहे. रुईसाठी एक महत्त्वाची अपडेट, रुई हे गाव बारामतीमध्येच मोडतं एकंदरीत पाहायला गेलं तर, म्हणजे थोडासा गॅप आहे. म्हणजे बारामतीला ज्यावेळेस बारामती तालुक्यामध्ये रक्कम वाटपाला सुरुवात होईल त्यामध्ये लागलीच एकाच दिवशी जवळपास पाहायला गेलं तर दोन्हीला रुई व शेजारची जी काही गावं आहेत तिथे एकाच दिवशी रक्कम ही बारामती तालुक्यात वाटप, म्हणजे ॲज कम्पेअर टू अदर डिस्ट्रिक्ट्स, म्हणजे बाकी गावांपेक्षा ह्या 2 गावांमध्ये रक्कम ही एकाच दिवशी जमा होऊ शकते. जर तिथले कोणी व्ह्यूवर असाल तर तुम्ही कमेंट करा व कमेंट जर करायची नसेल तर इंस्टाग्रामची लिंक DMमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करून सांगू शकता की एवढी रक्कम जेवढी काय झाली किंवा स्क्रीनशॉट देखील सेंड करू शकता. असं केलं तर तुमचं नाव देखील व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल व आम्हाला देखील तेवढीच मदत होऊन जाईल. तर बघा त्यानंतर आता आपण आता बाकी जे गावांची हे करूया आता उर्वरित. त्यानंतर सांगवी आहे, सावंतवाडी आहे, सावळ आहे, सुपे आहे, सोनगाव आहे आणि सोरटेवाडी. एवढे पाहायला गेले तर बारामती तालुक्यातले जेवढी काही गाव आहे जवळपास 35 ते 40च्या आसपास गावांची संख्या बारामती तालुक्यातली आहे. आता उर्वरित आपण आता राहिलेले आता भोर तालुका राहिला, त्यानंतर शिरूर राहिला, जुन्नर व दौंड. आता आपण दौंड तालुक्यातली उर्वरित गावं घेऊया. दौंडमध्ये देखील तेवढीच संख्या आहे, 50-55च्या आसपास आहे. जास्त संख्या कुठल्याच गावाची पाहायला गेलं तर फक्त पुणे तालुक्यातली जेवढी गावं आहेत ते जास्त, पुणे व इंदापूरचे जास्त गावं आहेत, कारण तिथल्यांनी क्लेमची संख्या देखील बाकी तालुक्यांपेक्षा जास्त केलेली होती. तर बघा आता दौंडमध्ये आलेगाव आहे आणि उंडावाडी आहे, एकेरवाडी आहे, त्यानंतर कानगाव आहे, कामतवाडी आहे, कासुर्डी आहे, कुरकुंब आहे, कुसेगाव आहे, केडगाव आहे, केडगाव स्थानक रेल्वे स्थानक वेगळं आणि केडगाव गाव स्वतंत्र दोन्ही देखील आहेत, कौठवाडी आहे, त्यानंतर खडकी आहे व एकंदरीत पाहायला गेलं तर जवळपास 55 गावं हे दौंड तालुक्यातले आहेत. तर 55 गावं आपण या व्हिडिओमध्ये जरी कव्हर नाही झाले तर उद्याच्या व्हिडिओमध्ये उर्वरित गावांची देखील संख्या काउंट करू व बाकी जे काही जिल्ह्यातले तालुके राहिले, शिरूर असेल, हवेली असेल, मुळशी, मावळ ह्यांची देखील अपडेट आपण पाहायला गेलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. तर इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व शेअर करा व ह्याच्या संदर्भात आणखी जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असल्यास तुम्ही मेसेज व कमेंट देखील करू शकता. तर चला महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.